हँड पेंटेड मकर बनवतो आहे. आसन ठेवाल इथे गणपती बसेल आपला. 3D केलेला आहे आपण. याला महालक्ष्मीला जे दागिने असतात त्याची डिझाईन चेंज करायची, पडद्यांसारखं करून देणार. एकदम रिअल वाटतंय. हे पण म्युरल केलेलं आहे. तुम्ही व्हाईट फुलं पण ठेवू शकता. सगळे पेंट करून दिलेले आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय पुण्याला कर्वेनगर शाहू कॉलनी इथे आणि जवळच गणेश उत्सवाचा मोठा सण आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी प्रत्येक जण जे मकर शोधत असतात. पण आज मी पुण्याला एका अशा जागी तुम्हाला घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह असे मकर पाहायला मिळणार आहेत. कारण हे मकर जे आहेत गणपती बाप्पासाठी ते तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच पाहायला नाही मिळणार आहेत. तर चला जाऊया आपण पॉट शॉपमध्ये उज्ज्वला ताईंकडे आणि पाहूया आपल्याला यावर्षी आपल्या लाडक्या बाप्पांसाठी काय विशेष असं घेऊन आल्या ताई. शाहू कॉलनीमध्ये तुम्हाला यायचं आहे. मी पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि हे पाहू शकता तुम्ही, द पॉट शॉप द क्रिएशन. आता आपण आज जाऊया आणि पाहूया की काय काय पाहायला मिळतं. अरे ताई, आता काय चाललंय आता गणपतीसाठी? आता हे गणपतीसाठी आपण हँड पेंटेड मकर बनवतो आहे. अरे वा. तर हे आपल्याचकडे आहेत, फक्त बाकी कुणाचकडे नाही आहे. हे बाकीचे म्युरल केलेले आहेत. हे हँड पेंटेड, फक्त हे पेंट केलेलं आहे. हे म्युरल नाही आहे. तर चल तुला एक एक करून मी दाखवते की कसे आहे. तुला पेंटिंग करताना पण बघायचं होतं ना आज. मी तुला जरा थोड्या वेळाने दाखवते की हे कशा प्रकारे करते ते. पण तुला मी आता आधी हे बाकीचे दाखवते. आता हे थोडंसं बाकी आहे याच्यामध्ये पेंटिंग. हे तुला मी नंतर दाखवेल कसं करते ते. हा, हे मखरसाठीच बनवलेलं आहे आपण. आता हे कसं मांडायचं ते पण तुला दाखवते. अच्छा, हा बॅकड्रॉप झाला ना गणपती बाप्पांचा? हो हो, ये इथे. आता हे जे म्युरल आहेत हे म्युरल केलेले आहेत. हे मखर, हे बघ, हे आता इथे असं बसवायचं. हे जे इथे खाचा आहे ना, हा आपण प्रत्येक याला केलेला आहे. हा याच्यामध्ये बसवायचा, बरोबर. हा, म्हणजे हे तुम्ही ओपन पण करू शकता, साईडला हे असं ठेवू शकता. हो. तर आता याच्यावर आपण काय केलेलं आहे की हे MDF वर आपण म्युरल केलेलं आहे. हा, याच्यामध्ये छान कलरफुल फुल घेतलेलं, असं सुंदर केलं. त्याला 3D इफेक्ट आला. 3D इफेक्ट आला. आता इथे तुम्ही तुमचा आसन ठेवाल, इथे गणपती बसेल आपला. आणि हे साईडला असे त्याला दोन हत्ती केलेले आहेत. याच्यासाठी पण आपण इथे असे खाचे दिलेले आहेत. हे तुम्ही असं ठेवू शकता याला इथे दोन्ही इकडे. आणि इथे फोल्डेबल आहे. हे फोल्डेबल आहे. मग हे तुमचं काम झालं, म्हणजे गणपती डेकोरेशनचं तुमचं काम झालं की तुम्ही याला वॉल पीस म्हणून पण तुम्ही याचा युज करू शकता. अच्छा, मल्टी युज करू शकतो आपण. म्हणजे तुम्हाला ठेवून द्यायची गरज नाही आहे. हे तुम्ही वॉल पीस म्हणून युज करू शकता. याला मी तुम्हाला असं इथे लावून हँग करण्यासाठी लावून देईल मी इथे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जर हवे असेल हँगिंग साठी काही असं, ते पण आपण करून देऊ तुम्हाला. हे सगळं मी तुम्हाला देईल तयार करून. आणि किती सुंदर केलंय. सनफ्लावर आहे ना? हो, हे सनफ्लावर आहे. हे 3D केलेलं आहे आपण याला. बाकीचं आहे हे पेंट केलेलं आहे. याला पण पुढच्या साईडला असे हत्ती येणार, याला पण असे खाचे करून देणार ठेवायसाठी. आणि ह्या हत्तीला पण नंतर तुम्ही वॉल हँगिंग म्हणून तुम्ही याचा युज करू शकता. दोन्ही इकडे दोन पडद्यांच्या बाजूला पण यूज होईल. येस, याला आपण हँगिंग लावून देणार. जसे माझे बाकीचे हँगिंग असतात तर याला असे लटकन वगैरे आपण लावून देऊ, इथे हँगिंग साठी लावून देऊ. तर हे तुम्ही त्याच्यानंतर हे पण युज करू शकता. आता हे त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे खालचा, हा नंतर पण तुम्ही युज करू शकता. याचा पण मल्टिपल युज आहे. तुम्हाला काही सजवायचं असेल, काही करायचं असेल तर. म्हणजे तिन्ही ते डिसमेंटल होतात. हो हो हो, तिन्ही पण. ठीक आहे. काही जण म्हणजे महालक्ष्मीच्या पेंटिंगसाठी येतात, म्युरल बनवून हवं असतं त्यांना. ठीक आहे. तर यावेळी मी असं हे हँड पेंटेड सुंदर हे म्युरल केलेलं आहे सगळं. हे पण MDF वर केलेलं आहे. याला ह्याच्यातला जो मणी आहे हा आपण बनवलेला आहे मातीने. म्युरल आहे, हे सगळं म्युरल आहे. आता इथे आपण साडीचा जो कलर वगैरे केलाय हे रिअलिस्टिक वाटलं पाहिजे, जशी जर असते त्याचा पण लुक दिलेला आहे. त्याच्यानंतर महालक्ष्मीला जे दागिने असतात ते पण आपण इथे बनवलेले आहेत. बारकाईने काम केलंय. हो हो, हे सगळं जे टेक्स्चर दिसतं हे सगळं आपण एक एक मणी बनवून तिथे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर नथ आणि हे सगळं मुकुट. आणि आता याला माळ पण येते एक फुलांची. ठीक आहे. ती तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जर असं रिअल फुलाचं माळ असेल ती पण तुम्ही इथे त्याला घालू शकता. ठीक आहे. आता याचा पण यूज गणपती नंतर याचा पण यूज तुम्ही हँगिंग म्हणून करू शकता. त्याच्यानंतर याला तुम्ही फ्रेम करू शकता की तुमच्याकडे हे नेहमीसाठी राहणार चांगल्या प्रकारे. ठीक आहे.
आणि ताई सोप्या शब्दात जर आमच्या व्ह्यूअर्सला सांगायचं असेल म्युरल पेंटिंग म्हणजे काय? म्युरल पेंटिंग म्हणजे हेच की 3D आपण जे मातीने हे वर्क केलेलं आहे याला म्युरल पेंटिंग म्हणतात. अच्छा. जे आपण वर काढतो त्याचा पार्ट जो आहे तो आपण क्लेनी वर काढतो त्याला म्युरल पेंटिंग असं म्हणतात. तर हे फक्त तुम्हाला जे आहेत आता हे जे मखर बनवले मी यावर्षी हाच विचार करून बनवले की त्याच्यानंतर तुम्हाला पॅकिंग करून ठेवण्याची गरज नाही. गणपतीनंतर हा तुम्ही नंतर यूज पण करू शकता. कारण आजकाल लोक दरवर्षी वेगवेगळे डेकोरेशन करतात, तेच घेऊन करत नाही. पुढच्या वर्षी तुम्ही दुसरं करू शकता. ठीक आहे. आणि एकदम खूप छान पैकी काम केलंय, बघू शकता तुम्ही. बारीक वर्क केलंय, खूप बारकाईने काम केलंय. तर ताई तुम्ही याच्याबद्दल सांगा की तुम्ही हे कधी शिक्षण घेतलं आणि कसं तुम्हाला आलं? ऍक्च्युली माझं जे पेंटिंग मध्येच एज्युकेशन झालेलं आहे. अच्छा. मी 12th नंतर मी ATD आणि GD आर्ट केलं. त्याच्यानंतर मी काही वर्ष इथे ॲनिमेशन केलं. मी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये 5-6 वर्ष जॉब केला. पण म्हणतात ना की आर्टिस्ट आहे मी, मला रोज जर तुम्ही एकच काम दिलं कम्प्युटराईज, मी बोर झाली होती. म्हणजे चांगली ग्रोथ असते त्याच्यामध्ये, पण मी बोर झाली म्हणून मी परत माझ्या हँड पेंटिंग कडे आले. मी जॉब सोडून दिला. आज द पॉट शॉपला 10 वर्ष झालेली आहेत. मी पहिले पॉटच बनवायची कारण आपलं स्पेशल पॉटरीचं वर्क आहे. त्याच्यानंतर मग हँगिंग, म्हणजे लोकांची रिक्वायरमेंट जशी की आम्हाला नेमप्लेट बनवून हवी, आम्हाला म्युरल पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, हे सगळं मी बनवते इथे. पण मी युनिक जे आहे की जे बाहेर कुठे बनत नाही, मी ते बनवायचा प्रयत्न करते की लोकांना आपल्याकडे ते स्पेशल मिळेल काहीतरी असं. कारण मार्केटमध्ये बरेचसे पेंटिंग्स असतात, सगळं काही असतं, पण त्याच्यामध्ये आपण नवीन काय करू शकतो. कारण लोकांना आजकाल युनिक वस्तू लागतात. युनिक वस्तू आणि या मार्केटमध्ये आपल्याला कुठेच पाहायला नाही मिळणार. आणि आपल्याकडे कसं आहे की मी एक पेंटिंग बनवली ना, एक पॉट जरी बनवला ना, तो मी दुसऱ्यांदा बनवत नाही. आपल्याकडे सगळे युनिक पीस आहेत. ते पण ते पण मी तुम्हाला दाखवते एक एक करून. नक्की. आता हे देवीचं झालं. याला पण हत्तीच दिलेले आहे आपण, कारण हे कसं आहे याला मॅच होणारं आपण बॅकग्राऊंडला मॅच होणारे ठेवलंय. याला पण आपण त्याच्यातले कलर कॉम्बिनेशन वापरले. आता ह्या हत्तीला बघा, इथे त्यांच्या साडीमध्ये जे आहे ते आपण मॅच केलं आपण त्याला. कारण आणि ताई इथे किती फुटाचा बाप्पा इथे विराजमान होऊ शकतो? इथे 1 ते 1.5 फुटाचा. हे 2 फुटाचं आहे. हे जे बनवलेले आहेत मी, हे 2 फुटाचे आहेत. आता हे पण तुम्हाला दिसेल, हे 2 फुटाचं आहे. हे जे आहे हे 18 इंचाचं आहे. हे पण 18 इंचाचं. आता हे याच्या वर ठेवल्यानंतर याची हाईट वाढणारच. इथे तुम्ही 1.25 फुटाचा ठेवू शकता, इथे 1.5 फुटाचा ठेवू शकता, याला पण तुम्ही 1.5 फुटाचा ठेवू शकता गणपती. म्हणजे 1-1.5 फुटाला चांगलं दिसेल. आणि सगळं इको फ्रेंडली झालं. येस, सगळं इको फ्रेंडली. आता हा आहे एक आणखी विठ्ठलाचं केलेलं आहे आपण. सुंदर. हे पण आपण म्युरलच केलंय. आता म्युरल बरेच सांगायची आपल्याला हे नाही पडणार. याच्यामध्ये पण सगळं आपण हँड पेंटेड केलेलं आहे. तशा बारीक बारीक गोष्टींकडे याच्या लक्ष द्यावं लागते की कसं सुंदर दिसेल. त्याच्यानंतर आता आपल्याकडे मोठ्या साईजचे पण बनवून मिळतील, 3 फुटाचे वगैरे. म्हणजे कुणाला लागतं की बाबा चल मी नंतर यूज करू शकतो, तर मला 3 फुटाचं. आता इथे आपण होल करून इथे माळी पण लावू शकतो. अच्छा. हे इथे डेकोरेशनच्या वेळी बॅकग्राऊंडला लाईट टाकला, खूप सुंदर दिसेल. खूपच छान वाटतं. आणि आता हे सगळं पाहिल्यानंतर मला आठवते असे मुंबईमध्ये मोठमोठ्या मंडळांचे बाप्पा येतात, त्यांच्या मागे जे प्रभावळ असतात त्याची सेम आठवण येते. ते म्युरल असतात. मग त्यांना काय आहे, ते मातीचे बनवतात पहिले, नंतर ते साचे करतात त्याचे आणि फायबरचे बनवतात. तर आपण याचे साचेने बनवलेले आपल्याला हे फर्स्ट अँड लास्ट पीस ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी म्हणून मी ही प्रत्येक गोष्ट हाताने बनवते. आता जर मला पुढे जाऊन वाटलं की मला याची डिझाईन चेंज करायची आहे, तर मी त्याच्यामध्ये डिझाईन चेंज करू शकते. हे पेंटिंग सगळं चेंज घेऊ शकते मी. मला जर हे कलरफुल करून तुम्हाला हवं असेल तर मी कलरफुल पण करून देऊ शकते. ठीक आहे. आता याला पण जसं विठ्ठलाच्या कानामध्ये आपले मासोळ्यांचे हे असतं, तर याला आपण सूट होईल असं याला इथे हे असे फिश बनवले, ते कानातले असतात त्याच्या इथे. याला हे मॅचिंग झालं. मी जर इथे हत्ती ठेवले असते, दिसले असते उठून, पण तेवढे दिसले नसते. हे जरा त्याला असं मॅच झालं सगळं. आणि कलाकारच एक समजू शकतो की कुठे काय मॅच. बरोबर. आता हे तिसरं बनवलेलं आहे. याचा यूज आपण, तुमचं गणपतीचं काम झालं, आता इथे मी याला असे नेटचे जे आहेत असं पडद्यांसारखं करून देणार आहे. म्हणजे ते अजून उठावदार दिसणार. हे अजून व्हायचंय आपलं, त्याला ते लावायचं. त्याच्यानंतर गणपतीनंतर तुम्ही इथे एक पट्टी बसवून घ्या. तिथे तुम्ही एखादं पीस ठेवा, तुमचं शोचं पीस ठेवा, किंवा इथे छोटे छोटे पॉट ठेवा. खूप सुंदर दिसेल. हे असं वॉलला राहील
आणि खूप छान दिसणार. बरोबर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण आपण म्युरल केलेलं आहे, हे पेंटिंग केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठे कुठे आपण कोण हे केलेले आहे, यूज केलेला आहे. मयुरेश्वरची हो. असं थीम दिलेली हो आहे हो, ना. ती थीम दिलेली आहे पण. सुंदर. ठीक आहे. आता याचा पण यूज, आणि किंवा इथे तुम्ही ग्लास पण लावू शकता. हा बरोबर. आणि काही जणांना बाप्पाच्या मागे मिरर लागतं, मिरर लागतं, ते पण बरोबर. तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर त्या मिररचा यूज पण होऊ शकतो घरामध्ये लावल्यानंतर तुमच्या आरशासाठी, कारण बाहेर मिळतात फ्रेम आपल्या म्युरलच्या, तर त्याच्यापेक्षा मग हे चांगलं दिसेल काहीतरी. करेक्ट करेक्ट. सुंदर. आता हे इथे मोरांची हा, डिझाइन, याला मोरांची डिझाईन केली. सुंदर सुंदर. आणि याला हे हे सर्वात सूट होणार. ट्रेंडिंग आहे आता. हो, ऍक्च्युअली खूप जण डिमांड करतात मोराची. मयुरेश्वर. येस. तर हे झालं. यात पण 1-1.5 फुटाचाच गणपती बाप्पा हो हो बसवू हो, शकतात ना? हे सगळे मी 2 फुटाचे बनवलेले आहे. अच्छा. तुम्हाला मोठी साईज बनवून हवी असेल तर मोठी पण मिळेल, थोडी छोटी हवी असेल बनवून तर छोटी पण मिळेल. पण कलश बनवलेला आहे. हा, सुंदर. वा. आणि असं मला माहित नाही माझ्या व्ह्युअर्सला कसं दिसतंय कॅमेरामध्ये, पण इथे रिअल नेक टाईनी बघतोय आणि एकदम रिअल वाटतंय. हो. आता इथे तुम्ही माळ, रिअल माळ जी आहे जशी कलशला असते तसं तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे अशी व्हाईट कलरची फुलांची माळ जर हे केली, त्याच्यानंतर इथे पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. असं आता ही जर तुम्हाला पेंटिंग करून पाहिजे असेल इथे फुलांचं हे, ते पण आपण देऊ शकतो. करू शकता. म्हणजे यामध्ये जे थोडंफार काही कस्टमाइज पण होऊन जाईल. तर कोणाचं क्लायंटची रिक्वायरमेंट असेल की मला थोडं असं हवंय, हा, तर तसं आपण त्यांना कस्टमाइज बनवून देऊ. त्याच्यानंतर याला पण पुढे असे 2 हत्ती येतील, कारण कलशला हत्ती हे चांगले म्हणजे तशा प्रकारचे हत्ती आहे ना. हो हो हो. आता हे झाले. ठीक आहे. आता आपण हँगिंगचं म्हटलं होतं. ठीक आहे. हे प्रॉपर हँगिंग आहेत. बरोबर. ते प्रॉपर हँगिंग आहेत. आता ते हँगिंग याच्या प्रकारे नाही येणार, पण आपण खाली असं त्यांना लटकन जे म्हटलेलं आहे त्याच्यासाठी मी असं त्यांना काही त्याला सूट होणारं असं लावून देणार. मोत्यांचे झाले किंवा अदरवाईज असे वेगवेगळे, तर हे आपल्याकडे सगळे हँगिंग्स आहेत वेगवेगळ्या याचे. मोराचे पण आहेत. आता हे मांजरीचं आहे, हे पण म्युरल केलेलं आहे आपण. अच्छा. हा, हे फक्त पेंटिंग नाहीये, हे आपण म्युरल केलेलं आहे. आता राखी जवळ येत आहे, तर बहीण भावांना असं गिफ्ट देण्यासाठी आपल्या जुन्या आठवणी. खूप छान. ठीक आहे. असे पण वॉल हँगिंग आपल्याकडे वेगवेगळे आहेत, भरपूर आहे त्याच्यामध्ये पण. त्याच्यानंतर हे असं हत्तीचं आहे, कुणाला फक्त हत्तीचे पाहिजे, कुणाला डॉल्सचे. आता हे लहान मुलींना गिफ्ट द्यायला किंवा त्यांच्या रूम मध्ये लावायला चांगले दिसतं असं वेलकमचे केलेले आहेत. हे सगळं म्युरल आहे आपल्याकडे, प्लेन पेंटिंग नाही आहे. ठीक आहे. याला म्हणजे तेवढा वेळ देऊन आपण बनवलेलं आहे. हे फक्त माझ्याकडे मिळते, बाकी कुणाचकडे तुम्हाला मिळणार नाही. ते महत्वाचं. हो, हे फक्त आपल्याकडे मिळतं. आता हे गाईचं केलेलं आहे बघ इथे, हे गाईचं केलेलं आहे. याच्यामध्ये पण वेगवेगळे बॅकग्राऊंडला कलर दिलेले आहेत, ग्रीन कलर, ब्ल्यू कलरचे पण आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर हे की होल्डर्स, हे पण आपण म्युरलच बनवलेले आहेत. हे सगळे की होल्डर्स आहेत, हे पण म्युरल केलेले आहे. ह्या डिझाईन्स पण फक्त माझ्याकडे मिळतील तुम्हाला. हो. आणि आता होम डेकोची गरज सुद्धा आहे, घरामध्ये पाहुणी वगैरे येतात, तर त्यासाठी तुम्ही असे हँगिंग घेऊ शकता. आता हे झाले मखर, तर तुम्हाला डेकोरेशन साठी याच्या समोर फुलं ठेवायला पॉट पण लागतात, आपण ते पण बनवलेले आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर मी हे असे बनवलेले आहे हँड पेंटेड, हे इथे ठेवून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाला काय सूट होतं. आता हे बघा, हे जे आपण बनवलेलं आहे सूर्यफुलाचं, परफेक्ट. ठीक आहे. इथे तुम्ही व्हाईट फुलं ठेवू शकता. येस, खूप सुंदर दिसेल. आणि हे इथे तुम्ही व्हाईट फुलं पण ठेवू शकता, म्हणजे याला सूट होईल असे. आता मी याला कॉन्ट्रास्ट कलरचं हे वापरलेलं आहे, त्याच्यामुळे मी अशा कलरचे फुलं ठेवले. ऑरेंज कलरचे पण फुलं छान दिसतील, व्हाईट कलरचे पण छान दिसतील, येलो कलरचा ठेवायचा नाही मग ते सेम सेम होईल म्हणून. ठीक आहे. असं प्रत्येक याला आपण असे पॉट जे आहेत, आणखी दाखवते तुला. आणि हे पॉट पण तुम्ही हे पेंटिंग केले, हे सगळे आपण पेंटिंग केलेले आहे. आपलं द पॉट शॉप नावच त्याच्यासाठी आहे याला. आता हे बघा, फुलांचे कलर बघ, व्यवस्थित मी मॅच करून देणार याला पॉटला. ठीक आहे. याच्या आम्ही सेट करून देतो फुलं वगैरे. छान. तर हे याच्यासाठी असे भरपूर पॉट आहेत आपल्याकडे. आता आपण त्याच्याकडे वळूया जरा. नक्कीच. हा. आणि एक एकदम कम्प्लीट लुक आलाय त्याला. कम्प्लीट लुक आलाय. हो. म्हणजे असं वाटतं की बाप्पा तिथे विराजमान झाल्यानंतर तो बोलतात ना की बरोबर, एक वेगळं काहीतरी. 4 जण घरामध्ये आली की विचारणार की हे कुठून घेतलंय, कुठून घेतलेलं आहे तुम्ही, हे विचारणार. कारण आपल्याकडे याचे स्पेशल क्लायंट असतात की ज्यांना हँडमेड वस्तू फार आवडतात. बरोबर. ठीक आहे. आता ह्याचे तोंड बघा, याचे आपण मोठे बनवलेले आहे. याच्यात तुम्ही ग्लास ठेवा, पाणी टाका,
म्हणजे कसं आहे, डायरेक्ट मातीच्या पॉटमध्ये तुम्ही पाणी टाकू शकत नाही, काही महिन्यांनी तुमचा पॉट खराब होईल. त्याच्यापेक्षा ह्याच्यात तुम्ही ग्लास ठेवा, त्यात पाणी टाका आणि त्याच्यामध्ये रिअल फ्लावर्स पण तुम्ही ठेवू शकता सजवून. ठीक आहे, कोणाकोणाला प्लास्टिकचे नाही आवडत, तर ते त्याच्यासाठी म्हणून आपण हे मोठ्या तोंडवाले प्युअर मडचे मातीचे आहेत हे. त्याच्यावर आपण हे पेंटिंग केलेलं आहे. कुणाला ग्लॉसी फिनिश लागतं, कुणाला मॅट पेंटेड लागतं, आपण ते त्याच्या रिक्वायरमेंट नुसार बनवून देतो. सगळे पॉट आहेत हे सिंगल मध्ये आहेत सगळे. हे सिंगल मध्ये आहे. याच्यामध्ये कलर्स आहेत वेगवेगळे, ग्रीन कलर, ऑरेंज कुणाला हवा असेल, कुणाला ऑफ व्हाईट कलर हवा असेल. आता हे बघ त्याचे कलर कॉम्बिनेशन बघ, हे सगळे पेंट करून दिलेले. आपण पॉटवर म्युरल पण बनवतो, पण आपण ते 1.5 ते 2 फुटाचे जे पॉट असतात त्याच्यावर आपण म्युरल पेंटिंग बनवून देतो. हे कसं आहे, सगळेजण तुम्ही गिफ्टिंगसाठी यूज करू शकता, नवीन तुमचं घर झालं त्याच्यासाठी. आता हे छोटे छोटे पॉट आहेत, मिनिएचर पॉट आहेत. याला पण मी असं ते सजवून देते, सगळ्याला फुलं सजवून देते. आता हे सगळे कलर्स आहेत, कलरफुल आहे सगळं, खूप अप्रतिम वाटतंय ते हो पाहिल्यावर. तर हे पण हे मोठ्या साईजचे आहेत, थोडे बनवलेले, हे थोडे मोठ्या साईजचे आहेत. त्याच्यानंतर हे असे पण पॉट आहेत, याच्यामध्ये भरपूर कलर बनवलेले आहेत आपण. हे बघ, याच्यामध्ये भरपूर आहेत आणखी. तुला हे पीस सिंगल पण खूप छान आहे. हो, गिफ्टिंगसाठी. याच्यामध्ये आपल्याकडे 60 रुपीज पासून स्टार्टिंग आहे. हे जे आहे 60 रुपयापासून. हे 60 रुपयाला देते. त्याच्यानंतर मग जशी जशी साईज वाढते, आता हे 150 रुपयाला जातं. ब्लॅक अँड व्हाईट जे आहे ते, हे आपले 300 रुपयाला आहे. याच्यामध्ये भरपूर आहेत वेगवेगळे शेप, वेगवेगळे कलर्स, आणि याच्यामध्ये गोल्डन कलरचा पण यूज केला, त्याच्यामुळे रिच लुक दिसतं. कुठे पण तुम्ही ठेवू शकता याला छान. परफेक्ट. हो, जे आहेत जसे मी तुम्हाला 2-2 दाखवले गणपती समोर ठेवायला, तर सजवण्यासाठी आपण हे सगळे 2-2चे सेट आहेत. जोडी आहे ही सगळी. ठीक आहे, हा सिंगल आहे फक्त. आता हे कलर बघ, सगळे वेगवेगळे कलर याच्यामध्ये पण, आणि त्याला ग्लॉसी बघ. हे आवडतं लोकांना. म्हणजे आता कोणाला जर असं साईडला ठेवायचं असेल तर हे पॉट चांगले दिसतात, जर मध्ये ठेवायचं असेल तर हे असे चांगले दिसतात. म्हणजे मध्ये ठेवलं की तुम्हाला पडायची पण भीती नाही, असं काही नाही. याच्यामध्ये फुलं सजवूनच ठेवायचे, हे तसंही ठेवलं तर चांगलं दिसतं. कोणता पण पॉट डिझायनर असल्यामुळे तो तसा पण ठेवला तुम्ही छान दिसतो, सुंदर. तुम्ही जर थकलेलाही असाल, तुम्ही बाहेरून आले माझ्याकडे आलेले जे क्लायंट आहेत माझे, ते 2-2, 3-3 तास बसतात माझ्यासोबत गप्पा करत, सगळं बघत. त्यांना एकदम फ्रेश वाटतं. ते म्हणतात की तुझ्याकडे आल्यावर ना आम्हाला एकदम अगदी फ्रेश मूड होऊन जातो आमचा, आणि आम्हाला पण काहीतरी, म्हणजे आम्हाला पेंटिंग येत नाही, पण आम्हाला पण वाटतं की आम्ही ते काहीतरी करावं. म्हणजे पॉझिटिव्ह वाइब्स येतात. जेव्हा आपण गार्डन मध्ये जातो किंवा अशा जागेत, ही वाली फील इकडे येते. म्हणजे सगळं पाहिलं, जसं मंदिरात गेलो, कुठे गेलं, म्हणजे ज्याला आवड पण नाही ना त्याला आवड निर्माण होते. एवढं कलरफुल आपण म्हणजे याचे पूर्ण असं ठेवलेलं आहे सगळं समोर मांडून. ठीक आहे, हे आपल्याकडे असे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. हे पण सगळे म्युरल आणि हँड पेंटेड आहेत. अच्छा. हो, याच्या भरपूर डिझाईन्स असतात आपल्याकडे, खूप डिझाईन्स. आता हे देवीचं पण आहे, शिवाजी महाराजांचं आहे, त्याच्यानंतर विठ्ठलाचं आहे. याच्यामध्ये हे वेगवेगळे आपण प्राणी घेतलेले आहेत. हे बा, हे असे डॉल्सचे घेतले. आपले डॉल्सचे भरपूर जातात. त्याच्यानंतर कॅट तर इतक्या होतात, डॉग अँड कॅट लोकांना. हो. तर हे सगळे आपण, हे पाहिजे कॅट याच्यामध्ये बसलेली आहे जसं. आता हे चार्ली चॅप्लिनचे, हे पण भरपूर जातात आपले पीस. चार्ली चॅप्लिनची आठवण होते, तर त्याच्यामुळे हे बरेचसे लोक हे पण घेतात. असे सगळ्या प्रकारचे डिझाईन सगळ्या वेगवेगळ्या असतात. छोट्या साईजचे हवे असेल, म्हणजे हे झाले आता 10 इंच आहे ते 1 फुटाच्या याचे. ठीक आहे, आता हे कोणाला मीडियम साईज मध्ये लागतात, तर हे सगळे आपण असे त्यांच्या याच्यानुसार रिक्वायरमेंट नुसार हे बनवले आहे. तुम्ही याच्यातले पण घेऊ शकता. याच्यामध्ये पेअर पण आहेत, सिंगल पण आहेत. त्यानंतर आपण जो ब्लॅक तुम्हाला दाखवला वरचा, हे त्याच्यामधले कलर्स सगळे वेगवेगळे कलर्स आहेत. त्याच्यामध्ये 3-3 याचे सेट पण बनवलेले आहे. कुणाला सिंगल पाहिजे, कुणाला 3 याचा सेट पाहिजे, कुणाला 2 याचा पाहिजे. पॉटचे जे आकार आहेत सगळे वेगवेगळे आहेत आणि कलरफुल आहेत. हे सगळं सुंदर, अप्रतिम. हो, म्हणजे असं तो कलर तुमच्याकडे मला मिळाला नाही तुम्ही असं बोलू शकत नाही. एवढे कलर्स आहेत आपल्याकडे याच्यामध्ये आपण टाकलेले, जे सर्व एकाच छताखाली आपल्याला पाहायला मिळेल. हो, गणपती बाप्पा बरोबर, जो जगाला आकार देतो तो स्वतः आकार घेतो आणि त्याला एक आकार देतो, एक मूर्तिकार. बरोबर. तसंच ताई तुम्ही सुद्धा हे जे प्रभावळ किंवा बॅकड्रॉप ज्याला आपण म्हणू शकतो, पण त्याला तुम्ही एक कलाकृती दिली आहे, म्हणजे कलात्मक वस्तू बनवली आहे. तर आमचे सगळे व्ह्युअर्स हे जाणण्यासाठी सुद्धा उत्सुक आहे की यांचे प्राइजेस किती असणार आहे आणि हे मागवायचं असेल तर कसं मागवू शकता, का इथे येऊन ते प्रत्यक्ष पाहू शकतात? हो, आता याची स्टार्टिंग जी प्राइस आहे ते 7,000 ते 8,000 आहे. तुम्ही व्हिडिओ बघत आहे किंवा तुम्ही फोटोग्राफ्स पाहत आहे,
हे जेवढं सुंदर दिसतंय त्याच्यापेक्षा जर तुम्ही रिअल मध्ये बघितलं तर हे तुम्हाला जास्त लक्षात येईल की किती सुंदर आहे ते. ठीक आहे, म्हणजे फोटो आणि याच्यापेक्षा पण सुंदर तुम्ही रिअल मध्ये पाहता तेव्हा फील येतो. तर तुम्ही इथे येऊन पण हे घेऊ शकता. मी तुम्हाला सरळ सांगते की बाबा तुम्ही आले इथे, तुम्हाला काय 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 घ्यायचं आहे ते सगळं तुम्ही पाहायला येऊ शकता. लक्षात येतं की आपले बाप्पाचं कलर कॉम्बिनेशनला काय सूट होईल काय नाही आणि कसं वर्क केलेलं आहे. तर जसं आता तुम्ही म्हणाल की प्राइस एवढ्या का बरं आहेत, तर मार्केटमध्ये जे तुम्ही मखर बघता ते सगळे म्हणजे क्वांटिटीमध्ये बनवलेले असतात आणि ते हँड पेंटेड जरी असले, काही काही असतात हँड पेंटेड पण एवढं बारीक वर्क केलेलं नसतं. जसं तुमची हँडमेड साडी आणि जी फॅक्टरीमधून निघालेली साडी त्याच्या प्राइसमध्ये खूप फरक असतो, कारण हँडमेड साडी बनवायला वेळ लागलेला असतो. कोणती पण हँडमेड वस्तू बनवायला तेवढा आम्ही त्याला वेळ देतो, एक एक वस्तू बनवायला. आणि फॅक्टरी प्रोडक्ट जे असतं ते फॅक्टरीमधून पटापट पडतं, एक डिझाईन त्याला दिली की ठीक आहे. तर आपण तितका त्याला वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे तेवढी त्याची प्राइस असते की आम्ही एक एक वस्तू, आता मला हे मखर बनवायला एक आठवडा जातो. मी कंटिन्यू बसते सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत, सकाळी 10 ते रात्री 10, कधी कधी तर 12 वाजेपर्यंत बसावं लागतं. तर तितका आपण त्याला वेळ देतो एक आठवड्याचा. म्हणजे कोणत्या मखरला तर 15 दिवस पण लागतात, असं पण होतं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा, कारण मी हे फक्त सिंगल पीस बनवलेले आहे. तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर मी हे बनवणार. ठीक आहे, एक डिझाईन आपल्याकडे परत होत नाही, पण त्याच्यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन वेगळे घेतो, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पण बनवून देतो. म्हणून सांगितलं की थोडा आधी जर तुम्ही ऑर्डर दिली तर ती माझ्यासाठी बरं राहील. जरा प्रत्येक जे मखर आहे त्याचा मल्टी यूज आहे. तुम्ही होम डेकोसाठी यूज करू शकता, पुन्हा तुम्ही डिसमेंटल करून फोल्ड करून ठेवू शकता आणि असंच जरी लावलं जरी घराला तरी ते शोभिवंत पाहायला खूप छान वाटतं. त्यानंतर आपल्याकडे सगळे जे असे म्हणजे म्युरल पण पॉट मिळतात, ते सगळे आपल्याकडे 2-1.5 फुटापासूनच्या वरचे जे आहेत ते मी कस्टमाइज तुम्हाला बनवून देते. ज्या छोटे मला ऑर्डर द्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला कस्टमाइज पॉट बनवून देईल. मोठ्या साईजचे, छोट्या साईजचे तर आपल्याकडे भरभरून आहे. तुम्ही एक गाई वासरूची आता डिझाईन आपण बनवणार आहे त्याच्यामध्ये मखरमध्ये. त्याच्यानंतर जसे फ्लावर्सचे इतके आवडले बऱ्याच जणांना, म्हणजे आता हे देवी आणि विठ्ठलाचं तर हे तर लागतंच लोकांना. ते तर अगदी पाहूनच म्हणतात की अरे बापरे, माझ्याकडे महालक्ष्मीचे आणि विठ्ठलाचे मखर किंवा बाकीच्या गोष्टी वॉल पीस वगैरे विचारणारे भरपूर जण असतात. मी तो विचार त्यांचा डोक्यामध्ये ठेवून मी हे बनवले आहे. कारण जर मी म्युरल बनवायला जाईल याचं देवीचं, तर ते जास्त त्याला वेळ पण लागतो. ते सगळे 30,000च्या वर 35,000च्या वर होतात. ठीक आहे, आपण हे त्यांना कमी प्राइस मध्ये देत आहे सगळे. आता हे फुलांचे खूप चालत आहेत, म्हणून आपण फुलांच्या डिझाईन्स घेतल्या की समोरच्याला म्हणजे थोडं आणखी कमी प्राइस मध्ये मिळेल आणि वेगवेगळ्या कलरफुल याच्यात मिळेल. ठीक आहे, असं बनवलेलं आहे. आणि एक कलाकाराची मेहनत आहे ती, खूप मेहनत आहे. कारण आपण जेव्हाही आपण बोलतो की बाबा, जर कोणी म्हटलं मला इतक्या पैशामध्येच मला एवढं बसवायचं आहे, तर मी त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे त्यांनी जे मला दिलेले आहेत, ठीक आहे, मी त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये काम करून देते. कारण जोपर्यंत माझं मन पूर्ण भरत नाही, मला सॅटिस्फॅक्शन होत नाही, तो म्हणतो वस्तू मी ती समोरच्याला देत नाही. हे पण आहे. आणि ताई, जर हे सगळं जर कोणाला घर बसल्या मागवायचं असेल तर आपला काही नंबर किंवा आपलं काही इन्स्टा हँडल किंवा वेबसाईट आहे? माझं इन्स्टावर आहे thepotshop.in म्हणून आपला लोगो आहे त्याच्यावरून तुम्हाला कळून येईल की हे आपलंच आहे म्हणून. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8149275256. याच्यावर तुम्ही बुक करू शकता. आणि कोणाला प्रत्यक्ष येऊन पाहायचं असेल तर आपलं हे लोकेशन आपण सांगू शकाल? हो, मी कर्वेनगरला राहते, कमिन्स कॉलेज जवळ, शाहू कॉलनी, लेन नंबर 11 मध्ये. छान. आणि जर कोणाला जर काही कळलं नाही तर ताईंना तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. हो. फक्त मला आधी कॉल करायचा आणि आपल्याकडे यायचं. सगळ्यांच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती घेणं झालेल्याच असेल तर सगळेजण शोधत असतील आता मखर आम्हाला घ्यायचं आहे, तर तुमच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला कोणत्या प्रकारचे मखर चांगले दिसतील, त्याला कसे सूट होतील, असे लवकरात लवकर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही लवकरात लवकर बुक करा. गणपती बाप्पा मोरया. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. आणि गणपती बाप्पा मोरया.